माझ्यावरील 28 गुन्हे सिद्ध करावेत, मी राजीनामा देऊन गावी निघून जाईल, असा पलटवार आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांच्या आरोपांवर केलाय। भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्कार, खंडणीसह 28 गुन्हे दाखल असल्याचा आरोप करत प्रताप सरनाईकांनी मेहतांवर हल्लाबोल केला होता। झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत प्रताप सरनाईकांनी नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला होता। त्या आरोपांवर नरेंद्र मेहता यांनी पलटवार केला। तर ह्या पद्धतीमुळे त्यांची जमीन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे। जर मीरा भाईंदरचं क्षेत्र बघितलं तुम्ही तर 30% जमीन त्यांची असण्याची शक्यता आहे। आणि असं बोलल्यामुळे थोडंसं त्यांना दुःख झालं, कारण अनेक गुन्हे त्यांच्यावर आहे, म्हणजे जास्त नाही आहेत, फक्त 28 गुन्हे आहेत आणि ते त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये हां फक्त 28 आहेत। म्हणजे बलात्कारापासून खंडणी आणि जबरदस्तीनं जमीन हडपणे वगैरे अशा प्रकारचे फक्त 28 गुन्हे असल्या कारणानं कदाचित बलात्काराचे गुन्हे वगैरे सांगतात त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणजे थोडंसं ते भडकले असतील। माझी भूमिका काय, मी कधी कधी स्पष्ट बोलतो आणि जे आहे ते खरं बोलतो, आणि हे काय मी म्हणत नाही आहे, कारण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्येच त्यांनी तेवढं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आमच्या असं होते, आमच्या शिवसैनिकांनी जाऊन नंतर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं यांना तडीपार करा वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यामुळे ते भडकून ते बोलले असतील। पण ठीक आहे, शेवटी सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, सांभाळून तर त्यांना घ्यायला पाहिजे। आणि मी हेही म्हणालो की त्यांनी मला ड्रायव्हर म्हणून ठेवायची त्यांची भूमिका, परंतु ठेवलं नसतं, कारण शेवटी माझी तर तयारी आहे, कारण मी 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे। परंतु सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी कळल्या असत्या, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये थोडाफार परिणाम झाला असता, म्हणून कदाचित त्यांनी ते वाक्य वापरलं असेल। पण शेवटी सहयोगी सदस्य आहे, त्यांना चुकीचं जरी बोलले तरी सांभाळून घेणं मी माझं कर्तव्य समजतो। तुमच्यावर पण त्यांनी काही आरोप केलेले आहेत, तुमच्यावर 28 गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यावर 28 गुन्हे दाखल असेल तर मी भाईंदर सोडून कायमस्वरूपी राजस्थानला जाईल, नाहीतर सरनाईकली सोडून जायची आहे का? त्याला तर गाव पण नाही सोडून जायला, मला तर गावही आहे, त्याला ते पण नाही, काहीतरी बोलायचं, उगाच करायचं। आणि सरनाईक हा जगातला सर्वात मोठा खोटाडू आहे, त्यांनी 28 गुन्हे सिद्ध करा, मी चॅनलवर सांगतोय, मी आजच राजीनामा देईल आणि कायमस्वरूपी गावी जाईल।